मंडळी, पावसाळ्यामध्ये अनेक रानभाज्या वेगळ्या वेगळ्या मिळतात आणि त्या आपल्या आरोग्याला अतिशय चांगले असतात. तर आता ही करटुली म्हणून ही जी रानभाजी आहे, तर यामध्ये बघा प्रोटीन्स भरपूर असतात आणि ही आपल्याला अतिशय कणखर बनवते. म्हणजे ही जर भाजी तुम्ही 2-3 वेळा पावसाळ्यात खाल्लीत तर अतिशय उपयुक्त. यामुळे पचन सुधारतं, फायबर भरपूर आहेत, पोट साफ होतं, कॅलरीज याच्यामध्ये कमी आहेत, त्यामुळे वजनही वाढत नाही. तर ही कशी करायची आहे पावसाळी रानभाजी करटुली, आपण ते बघूया. ही स्वच्छ धुवून घ्यायची, कारण याला काटे असतात बघा असे, म्हणजे ह्याला रान कारली असंही म्हणतात. तुम्ही कुठल्या नावाने ओळखता तेही आपल्याला सांगा. आता हे आपण कशी सोलायची बघा, चिरायची. हे असं काढून टाकायचं. यातलं लहान मोठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात. ही मी मध्यम साईजची घेतली. कोळी आहेत बघा, याच्या बिया सुद्धा कोळ्या आहेत, त्यामुळे या काढायलाच पाहिजेत असंही नाही. काही जण याच्या सगळ्या बिया अशा चमच्याने काढूनही टाकतात. हे बघा, भरली करटुली करतात. करटुलीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. जास्त करून विदर्भामध्ये करटुली केली जातात. चिरून घेऊया आपण ही. कोळे बी घ्यायचे, जून असेल जाळा तर काढायचे. हे आता दिसतंय कोवळं अगदी बी, करटुली मोठी वाटली तरी. आणि याचे गोल गोल आपण असे काप करून घ्यायचे आहेत. अशी आपली सगळी करटुली चिरून झालेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जून होतं ते बी मी सगळ्याचं काढून टाकलेलं आहे आणि जे कोवळं असं बी आहे ते तेवढं ठेवलेलं आहे. यावरती आता आपण अर्ध लिंबाचा रस पिळायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं. बोर्डवरच घेतलं मी. असं चोळायचं याला सगळं. हे चमचाभर तेलात आपण थोडासा हिंग आणि हळद घातलेली आहे आणि आपण ही जी करटुली चिरलेली आहे ती सगळी घालून घ्यायची, परतायची. अशी तेलावर परतायची. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. कधीही तुम्हाला मिळाली तर नक्की तुम्ही लगेच घ्या आणि करा, कारण ही थोडी महाग असतात. आता आपण ही पाव किलो घेतली, यात 8 करटुली. रानभाजी करटुली ही कोवळी म्हणजे देशी पण असते. ही अशी थोडी मोठी मध्यम आकाराची अशी असते. कोणती मिळाली तरी तुम्ही घ्या, कारण असं म्हणतात की नॉनव्हेज पेक्षाही जास्त प्रोटीन्स यामध्ये आहेत. इथे आपण लसूण 5-6 पाकळ्या, त्यानंतर आलं 1 छोटा तुकडा तोडून घेतलेला आहे मी, आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं हे आपण वाटून घ्यायचंय. साधारण एक 5 ते 7 मिनिटं अशी आपण परतलेली आहे आणि थोडी करटुली आपली शिजलेली आहे. आता हे आपण काढून घ्यायचं आहे. बघा, मी यामध्ये सगळं काढून घेतले. आता बघा, आपण तेल घेतलंय आणि त्यामध्ये हळद हिंग फक्त घालणार आहे आणि कांदा, बारीक कांदा चिरून घेतलाय. साधारण 2 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत. यासाठी कांदा चांगला परतायचा आहे. झाकण ठेवायचं 2 मिनिटं, मऊ व्हायला पाहिजे कांदा. आता कांदा परतलाय थोडा, त्यामध्ये आपण लाल तिखट, त्यानंतर हे जे मिक्सर मध्ये आपण वाटलेलं आहे ते सगळं वाटण आणि चवीपुरतं मीठ आपण घातलं होतं. मीठ मगाशी परतताना, पण तरी सुद्धा आता घालायचं आणि हे सगळं परतून झाकण ठेवायचे. अतिशय अप्रतिम चवीची आणि हेल्दी भाजी आहे ही. तुम्ही करता का? भरून करता? कशा पद्धतीने करता तेही सांगा कमेंट्स मध्ये. कांदा चांगला मऊ झालेला आहे.
ही करटुली आपण जी परतली ती आता यामध्ये घालायची आहे. भाजी नक्की करून पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला घरात कशी वाटते. वेगळ्या वेगळ्या भाज्या खायची सवय लहानपणापासून मुलांना लावावी थोडी. जर ताटलीत पाणी ठेवलं तरी चालेल, म्हणजे आता मी असं झाकण ठेवते, पण वाफवण्याच्या दृष्टीने तसं बरं पडतं. झाकण एक 5 मिनिट ठेवायचं. थोडं पाणी अर्धी वाटी यामध्ये घालत आहे. गरम पाणी आहे हे. गार पाणी बघा लगेच डायरेक्ट ओतायचं नाही भाजीमध्ये. आपली भाजी तयार झालेली आहे. ताई फक्त आणखीन एकच वाफ येईल पाणी घातलेलं आहे त्यामुळे. वास तर मस्त येतोय. आपली अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. सर्वांना पावसाळ्याच्या, आता श्रावण येतोय, याच्या शुभेच्छा. अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णा पेंडुरकर किंवा अपर्णाज किचन.